यानंतर बातमी सांगलीच्या राजकारणातली आहे। सांगलीच्या राजकारणामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे। त्यात आता जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही नेते ताकदीने लढणार अशी शक्यता होती, मात्र बदललेल्या काही राजकीय समीकरणांमुळे जयंत पाटील या निवडणुकीमध्ये एकाकी पडल्याचं चित्र आहे, तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची बाजू भक्कम असल्याचं पाहायला मिळत आहे। बघूया। सांगलीच्या जतमध्ये विरोधकांमध्ये फूट, भाजपला फायदा। जयंत पाटील स्वकीयांच्या चक्रव्यूहात। सांगलीच्या राजकारणात माजी मंत्री आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहित आहे। त्यामुळे जत नगर परिषदेच्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळणार हे जवळपास स्पष्ट होतं। या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष पाहता हे नेते ताकदीने लढतील असं चित्र निर्माण झालं होतं, मात्र अशातच जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे जत तालुकाध्यक्ष सुरेश शिंदे यांनी जयंत पवार यांची साथ सोडली। जयंत पाटलांची साथ सोडत सुरेश शिंदे थेट अजितदादांच्या राष्ट्रवादीत सामील झालेत आणि नगराध्यक्ष पदासाठी घड्याळाच्या चिन्हावर रिंगणात उतरले। तर ठाकरेंच्या शिवसेनेनेही आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास जगताप यांनी केला। राष्ट्रवादी अजितदादांच्या घड्याळ चिन्हावरती आम्ही जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेलो आहे। आज बसपचं आम्हाला दोन उमेदवार आहेत त्यांचे, त्याचबरोबर उभाटा गटानं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। निश्चितपणानं या शहराचा कायापालट केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। तिथं गुंडगिरी, दहशत, वर्गणी, आता फक्त एकच वर्गणी, लग्नाला जेवढी कुणाची वर्गणी मागायची तेवढी शिल्लक राहिलेली आहे, ती चालू होईल म्हणून इथली जनता सुज्ञ आहे की आतापर्यंत सगळ्यांना वर्गणी दिल्या। नेत्याचा वाढदिवस आहे, अमुक यात्रा आहे, अमुक हे आहे, सगळ्याला वर्गणी। आता फक्त लग्नाची एक वर्गणी कोण मागितली नाही, ती मागू नये म्हणून जनता आमच्यावरती 100% विश्वास ठेवते। दोन बसपाची चिन्ह जर सोडली तर बाकी सगळे उमेदवार हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार, म्हणजे घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत। त्यामुळे कोणाच्याही मनामध्ये संभ्रम राहू नये। दोन राष्ट्रवादीवर एक असा काय प्रकार नसून अजित पवार गट हाच एक सक्षम गट, घड्याळाच्या चिन्हावर आम्ही लढवतो आहोत। उभाटाने आपल्याला बसप यांनी सीटा देऊन आम्हाला पाठिंबा दिले। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगर परिषदेसाठी स्वबळाचा नारा देत उमेदवार मैदानात उतरवले। महाविकास आघाडीत झालेल्या फाटाफुटीचा मोठा फायदा हा भाजपला होणार असल्याचं बोललं जात आहे। मित्र पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली, मात्र भाजप कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचं आमदार पडळकर यांनी म्हटलंय। काही मित्र पक्ष किंवा अन्य काही लोकांनी आमच्याकडे विनंती केली की भारतीय जनता पार्टी सोबत आम्हाला यायचं आहे, परंतु कार्यकर्त्यांचं मत घेतल्याच्या नंतर कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी शब्द दिले होते आम्ही की तुम्हाला उमेदवारी देऊ। आता आमच्यातच काही लोक अशी जवळची आहेत, परशुभैया मोरे असतील, अतुल मोरे असतील किंवा आमचे गोपाल पात्रवट असतील, अन्य काही असे उमेदवार आहेत की ज्यांना 10 नंबर वार्डातले उमेदवार आहेत की त्यांना आम्ही शब्द दिला होता, पण आता आम्हाला त्यांना उमेदवारी देता येत नाही। आणि मग नवीन आणि कोण अलायन्समध्ये आलं तर कार्यकर्त्याच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून आम्ही एकला चलो अशी भूमिका घेतलेली आहे। भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महायुतीचे मित्र पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने सर्वानुमते एक उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय। महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे सुजय शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। आज महाविकास आघाडीचे जे सर्व सदस्य घटक आहेत, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, त्याचबरोबर शिवसेना उभाटा गट, रासप आणि इतर घटक पक्षांना सगळ्यांना बरोबरी घेऊन आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। आणि येणाऱ्या 3 तारखेला आमचा हा जतचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार, त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला हा विश्वास। ऐन निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटलांचे समर्थक सुरेश शिंदे एक गट घेऊन राष्ट्रवादीत सामील झाले आणि घड्याळ चिन्हावर नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावाही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला। जत नगर परिषदेच्या या महासंग्रामात जयंत पाटील मात्र एकाकी पडल्याचं चित्र आहे। पक्षातील समर्थकांनी साथ सोडली तर मित्र पक्षांची भूमिका ही संभ्रमाची आहे। त्यामुळे जतच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतंय। सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।